एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन शेलार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्याला राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शुभेच्छांचा वर्षाव केला। कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी आमदार देवयानी फरांदे, शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, माजी महापौर विनायक पांडे, गटनेते श्याम बडोदे, रंजन ठाकरे, आकाश छाजेड, अंकुश पवार, निवृत्ती अरिंगळे, दिनकर आढाव, नगरसेवक शाहू खैरे, दिनकर पाटील, बबलू शेलार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच दंडे हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करीत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाशिक महानगरपालिकेचे आमचे एकदम धडाडीचे नेते, माझे बंधू आदरणीय गजानन नाना शेलार यांचा आज 73वा वाढदिवस आहे। मी नानांना मनापासून शुभेच्छा देते की ईश्वर त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो। नानांनी एक गोष्ट माझी ऐकली, उशिरा का होईना, बबलूला आमच्याकडे पाठवलं आणि दुसरी पण ऐकणारे अध्यक्ष आमचे म्हणतायत। आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देखील इथं उपस्थित आहे। आमचे नाना शिलेदार आहे, माझे बंधू भूषण कर्डिले आहे, सोनालीताई कुलकर्णी आहेत, निखिलजी आहेत, आमचा जयेश आहे आणि या व्यासपीठावरती आमचे राहुल भोग असलीवाल आहेत।
बबलू शेलार आहेत. मी नानांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा ईश्वर पूर्ण करो आणि बबलू शेलारला निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू. आज या ठिकाणी दंडे हनुमान मित्रमंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मी तिकडेच चालली होती जुन्या नाशिकमध्ये. बबलूने मला ठिकाण सांगितलं नव्हतं आणि म्हटलं अरे उशीर झालाय, जरा फोन लाव नक्की कुठे यायचंय. मग मला कळलं. त्यामुळे आज खूप या ठिकाणी येताना मनापासून आनंद झाला. तुमच्या सर्व कुटुंबियांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय भारत.